नमस्कार, सुप्रभात. मी किरण गीते. एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सविस्तररित्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक नजर मुख्य हेडलाईन्सवर. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन. शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटांकडून थाटामाटात. ठाकरे षण्मुखानंदमध्ये बोलणार तर शिंदे वरळीत. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राची पाओ नुर्मी गेम्स 2024 मध्ये सुवर्ण कामगिरी. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सर्वोत्तम 85.97 मीटर थ्रोने जिंकलं सुवर्ण पदक. आज महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जिल्ह्यात पोलीस भरती. काही ठिकाणी भरतीवर पावसाचं संकट. 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज. विदर्भ आणि कोकणात पावसाचा अलर्ट. 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज बघून पेरणीचं काम करण्याचं आवाहन. मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी. मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी प्राथमिक रोड मॅप तयार. भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती. शिंदे अजित पवार गटाशी बोलणार. महाराष्ट्रात कोणताही नेतृत्व बदल नाही. कोर कमिटीच्या बैठकीनंतर पियुष गोयलांची माहिती. फडणवीसच उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना आज कोर्टात हजर करणार. न्यायालयीन कोठडी संपत असून आणखी वाढ होण्याची शक्यता. दिल्लीच्या अॅव्हेन्यू कोर्टात आज निर्णय होणार. विधानसभेची मोट बांधण्यासाठी राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर. 20 तारखेला श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात होणार सहभागी. नागपूरच्या ड्रंक इन ड्राईव्हच्या आरोपींची 2 दिवसांनंतरही रक्ताची चाचणी नाहीच. पोलिसांच्या कारवाईबाबत संशय.